राम राम मंडळी, राजकारण गजकारण या आपल्या मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. मी सावकार वाळूंज पहिल्यांदाच आलेलो आहे आपल्या संगम स्नानावरती प्रयागराजला. मंडळी, आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. तरी मी आज इतक्या लांबून आपल्या ह्या प्रयागराजला संगम स्नानासाठी आलो आहे. मित्रांनो तुम्ही पण या, कारण हे स्नान आपल्या आयुष्यात एकदाच मिळणार आहे. हे स्नान 144 वर्षानंतर आहे ना, परत काय आपल्याला येणार नाही. म्हणजे हे ज्या वेळेस शंकर आणि राक्षसांचं युद्ध झालं त्यावेळेस काय झालं, ह्या वरती जे अमृताचा कलश आला त्या कलशावरून त्यांचं युद्ध झालं आणि ते युद्ध होताना त्याचे 4 थेंब पडले होते. तर पहिला थेंब पडला होता हरिद्वारला, दुसरा पडला होता प्रयागराजला, तिसरा पडला होता उज्जैनला महाकाल आणि चौथा पडला होता आपल्या नाशिकला. तर ह्या 4 ठिकाणी दरवर्षी 12 वर्षांनी कुंभमेळा येतो. पण हा कुंभमेळा म्हणजे 144 वर्षांनी आला मित्रांनो, आणि 144 वर्षांनी परत काय आपण तोपर्यंत जगणार नाही. म्हणून प्रत्येकाने ह्या प्रयागराजला सगळे जे कामं असतील ते उरकून वगैरे सगळ्यांना इथं घेऊन या, कारण हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोलाचा क्षण आहे मित्रांनो. यायचं कारण असं होतं मित्रांनो, घरून आलो मनमाडला आणि मनमाडला आल्यानंतर रेल्वेमध्ये इतकी गर्दी होती का सांगताच येत नाही पार. पण देवाच्या कृपेने असं झालं मित्रांनो, भुसावळपर्यंत आलो आणि ट्रेन चेंज केली. कारण ट्रेनमध्ये काय झालं, इतके बिहारी खचाखच भरले होते का सांगायलाच सोय नाही. त्या बिहाऱ्यांनी पार जागाच दिली नाही आम्हाला. परत त्या ट्रेनमधून खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर काय झालं मित्रांनो, एक दुसरी गाडी भेटली आम्हाला आणि त्या गाडीनं वलसाड गुजरात म्हणून गाडी होती, त्या गाडीनं इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला सांगतो 8 किलोमीटर तुम्हाला चालत यावं लागेल इथपर्यंत आल्यानंतर. आणि 8 किलोमीटर म्हणजे 16 किलोमीटर तर चालणं तर आहेच. आणि आल्यानंतर एकदम इथं सगळे भाविक आलेले आहेत मस्त मध्ये. सगळी योगी सरकारने एकदम चांगली व्यवस्था केलेली आहे, येण्या जाण्याची चांगली सोय आहे इथं. आणि फक्त येताना इथलं पाणी लय गार आहे बघा. गार पाण्यात जर तुमची डुबकी मारायची तयारी असलं ना तर निवांत डुबकी मारायची. एकदा पाण्यात गेल्यानंतर गार अजिबात वाटत नाही. फक्त जोपर्यंत आपण पाण्यात जातोय ना तोपर्यंतच गार आहे. पाण्याच्या बाहेर आलं का काही टेन्शन नाही. त्याच्यामुळं निवांत या आणि जाताना गंगेचं पाणी घेऊन जा, कारण इथं 3 नद्यांचा संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. ह्या 3 नद्यांच्या संगमावरती आपण इथं आहे. आता सध्या आपण बघताय बघा, सगळे परदेशातून सुद्धा भाविक आलेले आहेत. आणि रशियाचे काय असतील, हिंदू धर्म मानणारी बरेच लोक आहे बाहेर देशातसुद्धा. आणि सगळे जे मंडळी आलेले आहेत हे परदेशातून सुद्धा बरेच लय आलेच आहेत. आणि त्या तिकडं साधूंचे आखाडे लागले आहेत, म्हणजे नागा साधू, पुन्हा अघोरी साधू. आणि आता तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला ते सगळं दाखवणारच आहेत मित्रांनो. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, काही चुकलं तर माफ करा, कारण पहिल्यांदाच बोलायला थोडं कॅमेरासमोर बी थोडी भीती वाटते. पण काय टेन्शन नाही. आता आपलं मराठमोळं बोलणं आणि मराठी सपोर्ट करा फक्त मित्रांनो. नमस्कार मंडळी, राम राम राम, रामकृष्ण हरी.